चंद्रपुर जिले के ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व के खड़संगी बफर जोन में एक बाघिन के लिए दो बाघों के बीच हुई वर्चस्व की लड़ाई में एक बाघ की मौत हो गई। मृत बाघ का नाम ब्रह्मा है, जबकि इस भीषण लड़ाई में बाघ छोटा मटका भी गंभीर रूप से घायल हुआ है। वन विभाग के अनुसार बाघ ब्रह्मा कुछ दिनों पहले बाघिन नयनतारा के साथ छोटा मटका के क्षेत्र में देखा गया था, जिसके बाद दोनों बाघों में वर्चस्व की लड़ाई हुई, लेकिन इस लड़ाई में ब्रह्मा हार गया। पिछले दिनों जंगल सफारी के दौरान पर्यटकों को छोटा मटका घायल अवस्था में दिखा था, जिसके बाद वन विभाग ने सर्च ऑपरेशन शुरू किया तो खड़संगी बफर जोन में ब्रह्मा का शव बरामद हुआ। उसे पोस्टमार्टम के लिए चंद्रपुर भेजा गया है। बताया जा रहा है कि छोटा मटका ने पहले भी 2 बाघों को मार गिराया है। बीते 3 साल में ताडोबा क्षेत्र में ऐसी वर्चस्व की लड़ाई में अब तक 8 बाघों की जान जा चुकी है। चंद्रपुर जिले में बाघों की संख्या लगातार बढ़ रही है, जिससे भविष्य में इस प्रकार के संघर्ष और भी बढ़ सकते हैं। 3 मृत्यूंचा आपण उल्लेख केलेला आहे। ते 3 मृत्यू एकाच वेळी झालेले नाही आहे, ते कालांतराने झालेले आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जो तिथला डॉमिनंट मेल टायगर आहे, ज्याला छोटा मटका नावाने पर्यटक ओळखतात, तर तो त्या भागामध्ये मागील 3-4 वर्षांपासून आहे. आणि एक नॉर्मल टायगरचं बिहेवियर असतं, टेरिटोरियल बिहेवियर ज्याला आपण म्हणतो. तो आपली जी टेरिटरी आहे, तर त्याच्यामध्ये डॉमिनंट बिहेवियर आपलं डिस्प्ले करतो आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये दुसरा कुठलाही वाघ, मेल टायगर विशेषतः, तो जर त्या भागामध्ये येत असेल, तर एक तो धोक्याची बाब असते त्या डॉमिनंट टायगरसाठी आणि तो त्याला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. ताडोबा आणि चंद्रपूरचाच एकूण परिसर जो आहे, त्याच्यामध्ये वाघांची घनता जास्त आहे आणि त्यामध्ये टेरिटोरियल फाईट्स ह्या होतच राहणार आहेत. याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा जो वाघ याच्यामध्ये इंज्युअर होतो, त्या वाघाला बचाव करण्याचा असं कुठलंही धोरण वन विभागाचं नाही. कारण हे एक निसर्गाचं चक्र आहे आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप हा आपण टाळला पाहिजे.